इचलकरंजी शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने घरगुती वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी स्मार्ट मीटरचे प्रतिकात्मक पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच महावितरणच्या विरोधात शंखनाद करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे की गेल्या वर्षभरापासून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांचे विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे। या निर्णयामुळे राज्यभरात मोठा असंतोष निर्माण झाला असून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि शेतकरी संघटनांनीही त्याला विरोध दर्शविला आहे। ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत तेथील अनेक ग्राहकांची वीज बिले दुप्पटीहून अधिक आल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला। सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार टाकणारे हे धोरण तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली। तसेच कोणत्याही घरगुती ग्राहकावर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये आणि संबंधित ग्राहकाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली। महावितरणने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी शशांक बावचकर, संजय कांबळे, बाबासो कोतवाल, शशिकांत देसाई, युवराज शिंगाडे, राजन मुठाणे, अजित मिणेकर, रविराज पाटील, पोपट शिंदे, सुदाम साळुंखे, रवी वासुदेव, चंद्रकांत मिस्त्री, अण्णा कांबळे, रवींद्र पाटील, प्रमोद नेजे, अनिल पच्छिंद्रे, दशरथ जावळे, रोहित जावळे, ताजुद्दीन खतीब, रमजान शिकलगार, राजू किणेकर, किरण भागवत यांच्यासह इचलकरंजी शहर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र सरकार आणि महावितरण या दोघांनी मिळून संपूर्ण राज्यभरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये स्मार्ट मीटर बदलण्याचा जो ठेका अदानीच्या कंपनीला 27,000 कोटी रुपयाचा दिलाय, त्याच्या विरोधात आम्ही शहर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी करतो। वर्षभरामध्ये जेवढे म्हणून अनुभव स्मार्ट मीटर बसवल्याच्या नंतर वीज ग्राहकांना आलेत ते अतिशय वाईट अशा पद्धतीचे आहेत। ज्यांचं बिल 500 रुपये 700 रुपये पूर्वीच्या मीटरमध्ये येत होतं, ते मीटर बदलल्याच्या नंतर आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर प्रत्येकाला 500 रुपये असणाऱ्याला 10,000 15,000 रुपयाचं बिल या ठिकाणी आलं। ग्राहकांची लूट करण्याचं काम महावितरणच्या माध्यमातून सुरू आहे। घरात कोण नसलेलं बघायचं, त्या ठिकाणी जाऊन त्या अदानीचे कर्मचारी मीटर बदलतात। महावितरणकडनं कुठलीही पूर्वसूचना त्या ठिकाणी दिली जात नाही। महावितरण ग्राहकांना आगाऊ पद्धतीनं कळवत नाही आणि त्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं हा जो कारभार चाललाय तो केवळ अदानीचे आणि भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी चाललाय। याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आज आंदोलन देतोय। आम्ही महावितरणला आणि राज्य सरकारला या ठिकाणी इशारा देतोय की अशा पद्धतीनं जोर जबरदस्तीनं पूर्वसूचना न देता वीज ग्राहकांचे मीटर बदलण्याचं काम जर इचलकरंजीमध्ये चालू झालं, हे अशाच पद्धतीनं सुरू ठेवलं तर त्याला जशाच तसं उत्तर आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनं दिलं जाईल। हे महावितरणनं लक्षात ठेवावं आणि याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरण आणि राज्य सरकारची राहील। त्यामुळं उद्याच्या मीटर बसवण्याच्या भानगडीमुळं, हट्टामुळं, आग्रहामुळं जर काही उद्या घडलं, विपरीत घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण आणि राज्य सरकारची राहील। अशा पद्धतीचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो। आम्ही महावितरणला निवेदन देणारच आहे, परंतु अशा पद्धतीनं वीज ग्राहकांच्यावर जोर जबरदस्ती करून स्मार्ट मीटर बदलण्याचं काम त्या ठिकाणी